अस्सलाम वालेकुम. मी नौशाद उस्मान औरंगाबादहून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपली चर्चा सुरू होती मध्येच जे आहे ते एक फोन आला आणि फोन आल्यामुळे जे आहे ते हा जो नेटचा प्रॉब्लेम होऊन जातो, कव्हरेजचा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे तो खंडित झाला. आपण बघत होतो की कुराणाच्या सध्या रमजान सुरू आहे आणि रमजानला जे महत्त्व आहे ते कुराणाच्या अवतरणामुळे आहे आणि म्हणून रमजान समजून घेण्यासाठी कुराण समजून घेणं आवश्यक आहे. रमजानमध्ये एक जे आहे ते अतिरिक्त नमाज पडली जाते सगळ्यात शेवटी रात्री उशिरा. तरावी म्हटलं जातं. त्या तरावीच्या नमाजमध्ये रोज 1 किंवा 1.5 खंड वाचला जातो कुराणाचा. कुराणाचे एकूण 30 खंड आहेत. दररोजचा 1 किंवा 1.5 खंड वाचला जातो. त्याच्यानंतर आता एक चांगली पद्धत सुरू झाली आहे देशभरामध्ये की अरबीमध्ये असते ना ते कुराण, तर ते उर्दू किंवा प्रादेशिक भाषेमध्ये त्याचं सार सांगितलं जातं, जेणेकरून आपण काय वाचलं कुराण नमाजमध्ये ते समजावं लोकांना. तर आपण की नाही असं दररोज 1 1.5 खंड समजून घेत जातो. कुराणाचं सार जे आहे ते समजून घेत राहू. सुरुवातीला आपण पहिला खंड बघू. तर मी सांगत होतो की या पहिल्या खंडामध्ये जे आहेत ते 2 अध्याय आहेत. एक आहे सुरे फातिहा. फातिहा म्हणजे ओपनिंग, सुरुवात, प्रारंभ. आणि दुसरे आहे सुरे बकरा. बकरा म्हणजे गाय. त्या अध्यायाचं नाव गाय आहे. तो गायीविषयी काही ते शीर्षक नाही आहे, एक प्रसंग आलेला आहे गायीविषयी, म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे सुरे बकरा. सुरुवातीला जे नाव दिलेलं आहे स्वप्नील हरकल भाई, थँक्स फॉर वॉचिंग. तर सुरुवातीला जे आहे ते सुरे फातिहा हा जो छोटासा अध्याय आहे ते जवळपास प्रत्येक मुसलमानाला ते मुखोद्गत असते. लहान लहान मुलांनाही तो मुखोद्गत असतो. प्रत्येक नमाजमध्ये जे आहे ते सुरुवातीला त्याचं पठण केलं जातं. या सुरे फातिहामध्ये ची सुरुवात होते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. प्रत्येक अध्यायाची जवळपास एक अध्याय सोडला सुरे तौबा तर बाकीच्या सगळ्या अध्यायांची सुरुवात बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या श्लोकापासून सुरुवात होते. आता बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम म्हणजे प्रारंभ करतो अल्लाहच्या नावानं जो मोठा दयावान व कृपावान आहे. तर इथं एक प्रश्न विचारला जातो सोशल मीडियावर सर्वसामान्यतः की जेव्हा हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ अल्लाहचा आहे, म्हणजे अल्लाह याचा लेखक आहे. अल्लाहनं जे आहे ते जे जिब्राईल नावाचे एक ईशदूत होते, त्या जिब्राईल नावाच्या ईशदूतामार्फत प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यापर्यंत हा ग्रंथ पोहोचविला आणि प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी तो लोकांना सांगितला. लोकांनी त्यांच्यासमोरच लिपिबद्ध करून घेतला. तर याचा खरा जो लेखक आहे, मूळ लेखक जो आहे आणि एकमेव लेखक हा अल्लाह आणि फक्त अल्लाह आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याचे फक्त सादर करते आहेत. लोकांना सादर केलं, अल्लाहचा ग्रंथ आहे तो लोकांपर्यंत पोहोचवला. मग प्रश्न असा विचारला जातो की कुराणाचा लेखक जर अल्लाह असेल तर मग त्याची सुरुवात जे आहे ते प्रारंभ अल्लाहच्या नावानं असं स्वतः तो कसं काय करतो? तो स्वतःचंच पुस्तक स्वतःच्या नावानं कसं काय प्रारंभ करतो असा एक प्रश्न विचारला जातो. तर त्याचं उत्तर असं आहे की हा फक्त एक नुसता पारायणासाठी ग्रंथ नाही आहे, हा आदेश आहे आणि सृष्टिकर्त्याकडून आदेश आहे. मिर्झा झहीर बेग साहेब, पीस बी अपॉन यू सर. ओके, सेम टू यू ब्रदर. तर हा एक आदेश आहे आणि तुम्हाला माहीत आहे की हा पूर्ण विश्वाच्या जो सत्ताधारी आहे त्याच्याकडून हा आदेश आहे. आता एखादा सरकारी आदेश तुम्ही बघा, GR बघा, ते त्याच्यावर काय असतं, राष्ट्रपतीच्या नावानं असतं. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो आदेश असतो ते आदेशपत्र जे असते, कागदपत्र विशेष करून, तो राष्ट्रपतीच्या नावानं असतं आणि असं लिहिलेलं असते राष्ट्रपतीच्या नाव आहे. आणि वर जे आहे ते हे असतो, लेटर हेड असतो, लोगो असतो सरकारचा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार असते की नाही. महाराष्ट्र सरकारचं असेल तर महाराष्ट्र सरकार. आता मला सांगा, सरकार जे आहे ते स्वतःच आदेश देत आहे आणि स्वतःच नाव लिहित आहे, स्वतः सांगत आहे राष्ट्रपतीच्या नावानं आदेश, राष्ट्रपतीचं पत्र आहे, स्वतः लिहिलं आहे की हे राष्ट्रपतीच्या नावानं आहे. असं कसं? असा प्रश्न पडू शकते ना. संदीप तांडले भाऊ, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल मी, परंतु थोडंसं थांबा. तुमचा प्रश्न फार चांगला आहे, मी याच्यानंतर मी येणार आहे. फक्त मला हे थोडं सार सांगू द्या, एक 10-15 मिनिट. तर राष्ट्रपतीचं पत्र राष्ट्रपतीच्या नावानं असतं आणि तो स्वतः लिहिलं जातं तिथं की हे राष्ट्रपतीच्या नावानं जाहीर केलं जातं. स्वतःच भारत सरकार हा आदेश देतो आणि भारत सरकारचं नाव त्याच्यावर लिहिलेलं असतं, हेडवर लोगो लिहिलेला असते, भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन वगैरे. तशाच प्रकारे हा एक ईश्वराचा आदेश आहे. थँक्स फॉर वॉचिंग बिलाल उस्मान. तर हा एक आदेश आहे सरकारचा.
त्या विश्वाच्या सरकारचा, सगळ्या विश्वावर त्याची सत्ता चालते. आणि म्हणून सुरुवातीला म्हटलेलं आहे की अल्लाच्या नावानं सुरुवात करतो. आणि हे भक्तानं म्हणायचं आहे. अल्लानं शिकवलं भक्ताला की तू असं माझा आदेश वाचताना असं वाच की अल्लाच्या नावानं सुरुवात होते. कोणत्या माणसाच्या नावानं, कोणत्या राजाच्या नावानं, कोणत्या संताच्या किंवा कोणत्या महापुरुषाच्या नावानं नाही, कोणत्या देशाच्या नावानं नाही, तर संपूर्ण विश्वावर ज्यांची सत्ता आहे त्या सत्ताधारी आहे, तो जो खरा सत्ताधारी आहे, जो खरा शासक आहे, त्याच्या नावानं हा ग्रंथ सुरुवात होतो. नंतर म्हटलेलं आहे की अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, स्तवन गायलेलं आहे अल्लाचं. नंतर जे आहे त्याचं एकत्व सांगितलेलं आहे की इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, की आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझीच मदत मागतो. जी मदत मागायची आहे ती त्याच्याशीच मदत मागायची आहे, कोणासमोर हात पसरवायचे नाही आहे आणि त्याचीच उपासना करायची आहे. एखादा व्यक्ती मोठ्यात मोठा संत असेल किंवा महापुरुष असेल, जास्तीत जास्त तो प्रेषित असेल, परंतु तो ईश्वर नसणार, तो अल्लाह नसणार, तो पालन करता असू शकत नाही. म्हणून फक्त आम्ही उपासना जर करायची असेल तर त्याचीच करायची आहे. आदर करू आम्ही महापुरुषांचा, त्यांचे ग्रंथ, त्यांची जी आहे ती पुस्तकं वाचू, त्यांचं आत्मचरित्र वाचू, त्यांची शिकवण वाचू, त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू आम्ही, महापुरुषांसारखा, संतांसारखा. प्रेषितांचं आत्मचरित्र वाचू, त्यांचं आम्ही जे आहे ते अनुसरण करू, आज्ञापालन करू आम्ही, ठीक आहे. परंतु उपासना, पूजा फक्त त्या निर्गुण निराकार एका सृष्टीकर्त्याची करायची आहे. नंतर म्हटलेलं एक प्रार्थना की आम्हाला सन्मार्ग दाखव. भक्त हे भगवंताला जे आहे ते प्रार्थना करतो आणि त्या प्रार्थनेच्या उत्तरादाखल अल्लाह जो आहे तो संपूर्ण कुराण त्या भक्ताच्या समोर ठेवून देतो. ही आहे एक प्रकारची प्रस्तावना आहे कुराणाची, सूरे फातिहा म्हणजे. त्याच्यानंतर सूरे बकरा आहे. बकराचा अर्थ गाय होतो, परंतु गायी संबंधी पूर्ण हा विषय आलेला नाही. एक प्रसंग आलेला आहे प्रेषित मूसा यांच्या काळातला, त्याचा उल्लेख इथं आलेला आहे. बाकी दुसरं असं काही पूर्ण विषय असा नाही. कुराणाचे अध्याय जे आहे ते वेगवेगळे विषय हाताळलेले जात असतात. असं मानवी जी रचना आहे की सुरुवातीला प्रस्तावना, नंतर वर्णन, नंतर शेवट, अशी रचना याची नाही आहे. हा नैसर्गिक ग्रंथ आहे ना, निसर्गकर्त्याकडून आहे, म्हणून त्याची रचना देखील नैसर्गिक असली पाहिजे, ती मानवी रचनेच्या थोडी वेगळी असली पाहिजे. हाच तर पुरावा आहे, याचा ईश्वरी ग्रंथ असल्याचा हाच पुरावा आहे. तर हा जजाकल्ला बिलाल. सूरे बकऱ्याच्या सुरुवातीला म्हटलेलं अलिफ लाम मीम हे काही शब्द आलेले आहे. काही लोक म्हणतात की याचा अर्थ वगैरे काय आहे, याचा अर्थ वगैरे काय आहे. तर अरब संस्कृतीमध्ये काही विचारवंत असं म्हणतात की अरब संस्कृतीमध्ये ही पद्धत होती की एखादी गोष्ट सुरू करायची असेल तर काही अल्फाबेट्स ते म्हणत होते, म्हणजे लोकांचं लक्ष जावं. अलिफ लाम मीम अशा प्रकारचे काही, आणि नून म्हटलेलं आहे कुठं एखाद्या अध्यायामध्ये, नून हा मीम सजिदा अशा प्रकारचं काही म्हटलेलं आहे. तर हे याचा नेमका अर्थ काय आहे, काही इस्लामी विचारवंतांना काही काळापूर्वी माहीत होता, आता कोणाला माहीत नाही आहे, परंतु ही पद्धत होती आणि याचा अर्थ समजल्याशिवाय देखील कुराणाकडून मार्गदर्शन शक्य आहे. म्हणून फक्त याचा अर्थ काढत बसण्याची गरज नाही आहे. अलिफ लाम मीम या 3 अक्षरांची. नंतर म्हटलेलं आहे की हा अल्लाहचा ग्रंथ आहे. बघा कुराणाचे जे लेखक आहेत, आता कुराण तुम्हाला असं दाखव, हा जो कुराण आहे, या कुराणाचा लेखक जो आहे तो अल्लाह आहे. भाषांतरकार आहेत इथे, याचे संत अबुल आला मौदुदी याचे भाषांतरकार आहे, परंतु जो लेखक आहे तो अल्लाह आहे, लक्षात ठेवा. स्वतः अल्लाह सांगतो की हा अल्लाहचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर इमान विषयी म्हटलेलं आहे की इमान कशावर ठेवायचं, तर अल्लाहवर ठेवायचं, त्याच्या प्रेषितावर ठेवायचं आणि मरणोत्तर जीवनावर ठेवायचं. की इमान याला म्हणतात, मुख्य त्याचे इमान. अनेक गोष्टी आहेत इमानमध्ये, तर 3 प्रमुख आहेत. एक तर अल्लाह. हा अल्लाह कोण आहे? हा अल्लाह तोच आहे जो ज्योतिबा फुले यांचा निर्मिक आहे, सर्वांचा निर्मिक आहे, एक धनी, त्याचे भय मनी धरा सर्व, असं ज्योतिबा फुलेंनी लिहिलेलं होतं. ज्योतिबा फुलेंचं समग्र वाङ्मय तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. तर वास्तविक पाहता ईश्वर, गॉड वगैरे किंवा देवता वगैरे ह्या ज्या काही संकल्पना काही लोकांनी आपापल्या उपास्य आपल्या मनानं तयार करून त्याच्या काही
म्हणजे अतार्किक संकल्पना मांडण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे जे बुद्धिजीवी लोक आहेत, जे बुद्धिप्रामाण्यवादी जे लोक आहेत, ते जे आहेत त्याला नाकारतात. असा अतार्किक ईश्वर आम्ही देखील नाकारतो. परंतु हा जो अल्लाह आहे तो ज्योतिबा फुलेंचा निर्मिक आहे, हा तार्किक आहे, हा विज्ञानाधिष्ठित आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर म्हणजे अशी एक शक्ती की जी या विश्वनिर्मितीसाठी कारण ठरली, त्या शक्तीला आम्ही इलाह म्हणतो, इलाह. आणि अल हे अरबी इंग्रजी अल्फाबेटमध्ये जसं द लागते ना तसं अरबीमध्ये अल लागते. तर अल इला तर अल्लाह हा अपभ्रंश झालेला आहे. वास्तविक पाहतात त्या शक्तीचं नाव आहे इलाह. तर त्या इलावर इमान राखणं, विश्वास ठेवणं. बरं, हे कोण सांगितलं आम्हाला इलाह आहे म्हणून? अल्लाहला फोन करून सांगितलं का? नाही. त्यानं माणसामधूनच काही माणसं निवडली आणि त्यानं सांगितलं तुम्ही समाज प्रबोधन करा. असे जवळपास 1,24,000 प्रेषित जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आलेले आहेत, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक युगामध्ये आलेले आहेत. त्यांना प्रेषित म्हणतात. सगळ्यात शेवटचे प्रेषित आहेत प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. हा फार मोठा गैरसमज आहे काही लोकांचा की प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संस्थापक आहेत इस्लामचे. नाही, संस्थापक नाही आहेत इस्लामचे. तर इस्लामचे सर्वात शेवटचे प्रेषित आहेत. पहिले प्रेषित कोण आहेत? प्रेषित आदम सय्यद. ते भूतलावरचे पहिले मनुष्य देखील होते आणि पहिले माणूस देखील होते. त्यांच्यानंतर आदम यांच्यानंतर अनेक प्रेषित येऊन गेले आहेत. सगळ्या प्रेषितांनी आपापल्या देशाच्या, आपापल्या प्रदेशाच्या प्रादेशिक भाषेतच प्रबोधन केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रात कोणी प्रेषित आला असेल तर त्यानं जापानी भाषेत लोकांचं प्रबोधन केलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. आता भानगड अशी झाली की भारतामध्ये येणाऱ्या प्रेषितानं ईश्वर सांगितलं असेल, तर अरबस्तानमध्ये येणाऱ्या प्रेषितानं अल्लाह सांगितला, तर पॅलेस्टाईनमध्ये येणाऱ्या प्रेषितानं यहोवा सांगितलं असेल. लोकांना वाटलं हा यहोवा, हा अल्लाह, हा गॉड, हा ईश्वर वेगळा आहे काय? की वेगळं नाही, ते एकच तत्व आहे. लोकांनी त्याच्या आपापल्या मनानं संकल्पना काही नंतर वेगवेगळ्या मांडल्या, ही गोष्ट वेगळी. परंतु आपल्या सगळ्यांचा ईश्वर एक आहे. आपल्या सगळ्यांचा बाप आदम तो देखील एकच आहे. आणि सगळ्या प्रेषितावर आमची इमान आहे. मग ते संस्कृत भाषा बोलणारे असो की अरबी भाषा बोलणारे असो की मग ते हिब्रू बोलणारे असो, तर सगळ्या प्रेषितांशी आमचं इमान आहे. परंतु पूजा नाही करणार आम्ही प्रेषितांची, नाही. आणि हे दुसरं तत्व. तिसरं तत्व कोणतं आहे? एक दिवस मरायचं आहे, मेल्यानंतर आपल्याला सगळ्यांना केल्या सवरल्याचा जाब द्यावा लागणार आहे. हो, इमान राखलं आणि सत्कर्म केलं तर जन्नत मिळेल, नाही तर जहन्नममध्ये जळावं लागेल. जन्नत काय आहे? शाश्वत असं जीवन आहे. माणूस 30-32 वर्षाचा राहील तिथं, मथारा होणार नाही, असा कोरोना बिरोना काही होणार नाही, तिथं रोगराई पसरणार नाही, असं कष्ट करावे लागणार नाही, 10 ते 6 ऑफिसामध्ये जावं लागणार नाही, शेतात राबावं लागणार नाही. जे पाहिजे ते मिळेल तुम्हाला, जे पाहिजे ते. इथं ज्या काही आशा आकांक्षा, तुमच्या इच्छा आकांक्षा या अपूर्ण राहिल्या आहेत त्या तिथं पूर्ण होऊ शकतात. आणि सर्वात मोठी जन्नतची देणगी म्हणजे अल्लाहचा साक्षात्कार होईल. अल्लाह जे आहे ते आपलं अस्तित्व तुमच्यासमोर प्रगट करेल. आणि नाही केलं, जर इमान नाही राखलं तर तुमचे सगळे सत्कर्म वाया जाणार आहेत, सगळे सत्कर्म वाया जाणार आहेत. नेहमी जळावं लागेल जहन्नममध्ये. सगळी कातळी भाजून काढेल, जे मांस भाजून काढेल, फक्त हाडं शिल्लक राहतील. परंतु माणूस मरणार नाही, त्या हाडावर पुन्हा मांस चढवलं जाईल, पुन्हा जे आहे ती त्वचा चढवली जाईल. असं नेहमी होत राहील. तर या 3 तत्वावर इमान राखणं फार आवश्यक आहे. एक अल्लाह, दुसरं प्रेषित आणि तिसरं मरणोत्तर जीवन. नंतर जे आहे ते आदम यांची निर्मितीबद्दल सांगण्यात आलं की आदम जे प्रथम पुरुष होते त्यांना मातीपासून निर्माण करण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जीव फुंकला आणि जीव फुंकल्यानंतर जे आहेत त्यांना जे शब्द, जे वस्तूंचे जे शब्द आहेत, पदार्थांचे सगळे, भाषा शिकवण्यात आली त्यांना. सगळ्यात पहिली कोणती देणगी देण्यात आली माणसाला, ती भाषा, तो व्यक्त होऊ शकतो. त्याच्यानंतर जे आहे ते इस्रायली लोकांविषयी सांगण्यात आलेलं आहे. समीर शेख भाई, वालेकुम अस्सलाम. संदीप तांडले भाऊ, मी तुमच्या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर देतो. पृथ्वीला बेड का सांगितलं असं तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे, माझं हे सार होऊ द्यानंतर तुमच्या प्रश्नाची उत्तर देईल इंशाल्लाह. तर प्रेषित आदम यांच्या उल्लेखानंतर जे इस्रायली लोकांविषयी म्हटलेलं आहे की ते जे इस्रायली लोक होते
त्यांच्यावर इजिप्तचा जो राजा होता फिरॉन, तो फार अत्याचार करायचा आणि त्या अत्याचारापासून जे आहे ते इस्रायली जनतेचं रक्षण करण्याची मोहीम, अभियान जे आहे ते एक प्रकारचं स्वातंत्र्य चळवळ जे आहे ते प्रेषित मूसा यांनी राबवली आणि फिरॉनच्या गुलामगिरीतून जे आहे ते इस्रायली जनतेला वाचवलं. त्याचा पूर्ण इतिहास सांगण्यात आलेला आहे. नंतर सांगण्यात येतं आहे की कोणी जीव असेल, जीव धर्मियामध्ये जन्म घेतलेला असेल, कोणी ख्रिश्चन कुटुंबियामध्ये जन्म घेतलेला असेल, की साबई म्हणजे जे आहे ते तारका पूजक एक समाज होता, त्या कुटुंबात जन्मलेला घेतलेला असो. त्याचा सार असा आहे, कोणी असला तरी जो कोणी अल्लाह आणि मरणोत्तर जीवनावर जो कोणी इमान राखेल त्याला जे आहे ते जन्नत मिळणार आहे. आणि हे वचन कोणाचं आहे? प्रेषितांचं आहे. म्हणजे प्रेषितांना मानावं लागेल. म्हणजे प्रेषित अल्लाह, प्रेषित आणि मरणोत्तर जीवन या तिन्ही गोष्टीला मानणारा जो आहे तो इमानवंत असतो. काही लोक म्हणायचे की आमचाच जो वंश आहे, आमचा जो समाज आहे त्यालाच मुक्ती मिळेल. तर अल्लाह इथं सांगतो की मुक्ती कोणत्या विशिष्ट समुदायाची, विशिष्ट वर्णाची मक्तेदारी नाही आहे की तुम्ही अमुक जातीमध्ये जन्म घेतला म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळेल, असं नाही आहे. तर जो कोणी इमानवंत आहे त्याला मुक्ती मिळेल. नंतर प्रेषित इब्राहिम यांचा उल्लेख आलेला आहे. प्रेषित इब्राहिम यांचा उल्लेख आलेला आहे की त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारची स्थित्यंतरे आलेली आहेत. प्रेषित इब्राहिम यांनी सर्वात पहिले जे ते तारा बघितला आणि त्यांना वाटलं की हा माझा देव आहे काय की, नंतर तो लुप्त झाला. आणि नंतर चंद्र बघितला. प्रेषित इब्राहिम यांना वाटलं की हा माझा देव आहे काय की, तोही लुप्त झाला दिवसामध्ये. नंतर दिवस निघाला आणि मोठा प्रकाशमान असा सूर्य उगवला. प्रेषित इब्राहिम यांना वाटलं की हा माझा जो आहे तो देव आहे काय की, परंतु तोही अस्त पावला. प्रेषित इब्राहिम यांनी सांगितलं की लुप्त किंवा अस्त पावणारा जो आहे तो माझा पालनकर्ता असू शकत नाही. तर हे तारे आणि हे चंद्र आणि हा चंद्र आणि हा सूर्य, तारे, चंद्र आणि सूर्य हे तिन्हींचा जो निर्माण करता आहे तो माझा ईश्वर आहे, तो माझा अल्लाह आहे, तो माझा पालनकर्ता आहे. अशा प्रकारे ते अल्लापर्यंत पोहोचले. म्हणजे अल्लाचं ज्ञान झालं त्यांना, अल्लाचं जे अस्तित्व त्यांना जाणवलं. अशा प्रकारे माणसानं देखील या निसर्गामध्ये जे आहे ते निरीक्षण केलं तर त्यालाही ज्ञान मिळू शकते. अशा प्रकारे आज आपण पहिल्या खंडाचं जे आहे ते सार बघितलेलं आहे. हळूहळू आपण जाऊया. इथंच या खंडाचा सार सांगण्यास मी थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील यावर तर विचारू शकता. संदीप तांडले भाऊ यांचं म्हणणं आहे की दादा, पृथ्वी गोलाकार नाही असं खरंच म्हटलं का कुराणमध्ये? असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. उलट पृथ्वी गोलाकार असल्याचं म्हटलेलं आहे. हे बायबलमध्ये आहे की पृथ्वी चपटी आहे. ते बायबलचं जे खापर आहे ते जे आहे ते कुराण वर विश्वास ठेवणाऱ्यावर फोडलं जातं, त्यांना विचारलं जातं. पृथ्वीमध्ये कुराणामध्ये शब्द आलेले 10 म्हणजे शहामृगाचं जसं अंड असतं ना, त्या अंडासारखी लंब वर्तुळाकार जी आहे ती पृथ्वी आहे. म्हणजे 16व्या शतकामध्ये गॅलिलिओने सांगितलं की पृथ्वी गोल आहे. परंतु त्याच्यानंतर विज्ञान आता मान्य करते की पृथ्वी फक्त गोलच नाही तर अंड्यासारखी लंबवर्तुळाकार आहे. तर कुराणामध्ये तर 1400 वर्षापूर्वी सांगून दिलं की फक्त गोलच नसून ती लंबवर्तुळाकार आहे, ती अंड्यासारखी आहे. इतकी जी आहे ते ॲडव्हान्स थेरी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. फेरोज खान भाई थैंक्स फॉर वॉचिंग. मुनीर खान भाई थैंक्स फॉर वॉचिंग. बिलाल कह रहे हैं कि आज देर से ऑनलाइन क्यों आए? ऑनलाइन आया था मैं, ज़रा कवरेज का प्रॉब्लम था इसलिए टूट गया. ये दूसरा मेरा लाइव है, दूसरी बार दूसरे सेक्शन में करना पड़ा. जी हाँ, थोड़ा न्यू लुक लेना पड़ा. घर पर बैठे बैठे थोड़ा टी शर्ट पे बैठता हूँ, थोड़ा इंतज़ाम करने में टाइम हो जाता है, इसलिए थोड़ा इसी लुक में बैठा हूँ. मुस्तकीम शेख भाई काहीतरी लिंक देत आहे. अथर सय्यद भाई, जाफर सय्यद भाई थँक्स फॉर वॉचिंग. समीर शेख भाई वालेकुम सलाम. संदीप तांडले यांचा भाव प्रश्न तोच आहे. हू मेड द अर्थ अ बेड? फिराश. तर बेड याचा अर्थ बिछाना आहे. हा एक प्रकारची साहित्यिक भाषा आहे की वसुंधरा है ना, ते हिंदी गाणं पण आहे ना की वादियाँ मेरी बाहें, अजून असं काहीतरी आहे ना, जाओगे तो कहाँ जाओगे. तर बाहे म्हणजे खरंच हातासारखं असतं का? तसं नाही. तर बिछाना आहे म्हणजे तुम्ही त्याच्यावर पहोडू शकता, तुम्ही त्याच्यावर आराम करू शकता. दुसऱ्या ग्रहावर ही सोय नाही आहे. दुसऱ्या ग्रहावर असा माणूस उचकत जात होतो, नाहीतर ते काहीतरी वायुमय आहे, तिथं तरंगत असतो आहे की नाही. तर तुमच्यासाठी हा जो एक बिछाना टणक बनवलेली आहे पृथ्वी,
इतर काही ग्रहामध्ये नाही. आता मर्क्यू तर पाऱ्याचा बनलेला आहे ना, सगळं पारात पारा. कसं उभं राहाल तुम्ही तिथं जर गेला तर, आहे की नाही अडचण. तर पृथ्वी जी आहे ती तुम्हाला थांबण्याची जागा स्थिरावण्यासाठी जी आहे ती अनुकूल बनवलेली आहे. दुसऱ्या ग्रहावर तुम्ही असंच इतक्या सहजपणे स्थिरावू शकत नाही. काही ग्रहावर स्थिरावू शकत असाल, परंतु हे अल्लाची फार मोठी कृपा आहे की त्याने स्थिरावण्यासाठी याला बेड बनवलं. लक्षात घ्या, बेडचा अर्थ ती चपटी वगैरे नाही आहे. साहित्यिक भाषा समजून घ्या. संदीप तांडले भाऊ म्हणत आहेत की बिसात अँड अल्लाह हॅज मेड द अर्थ फॉर यू अ वाईड एक्सपान्स. ॲक्च्युली तो जो शब्द आहे बिसातचा आणि 10 हाचा स्प्रेडचा तुम्ही जो आहे ते 10 ती विस्तृत करणे देखील होतंय. आणि 10 हाचा एक अर्थ जो आहे तो शहामृगाचं अंड देखील होते. जे 79 सुरामध्ये 31वा जो तुम्ही सांगत आहात तो ठीक आहे. 10 हा शब्द आला, परंतु त्याच्यासाठी शहामृगाचं अंड हे देखील होतं. अरबी भाषेचं सौंदर्य हे आहे की एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. तर काही भाषांतरकारांनी त्याला स्प्रेड विस्तृत करणं म्हटलेलं आहे. म्हणजे पृथ्वी ही अशी पहिले जी आहे ती जलमय होती, नंतर जी आहे ती अशी हळूहळू जी आहे ते घनरूप झाली. आणि ते जे खंड आहेत ते खंड असे वेगवेगळे झाले. नंतर तुम्ही बघा, असं म्हणतात की जे अरबचं जे उपमहाद्वीप आहे ते भारताला लागून होतं. जो श्रीलंका होता तो जो बेट आहे ते भारताला लागून होतं. नंतर ते असं विस्तृत होत गेलं. तर हे माणसासाठी सोय केलेली आहे अल्लानं, आहे की नाही. नंतर एकाच देशात सगळे किती दाटीवाटीनं राहिलं असतं, तर हे विस्तृत केली आहे पृथ्वी. प्रशांत म्हणतो की अल्लावर इमान नसेल तर जन्नत मिळणार नाही. हा दहशतवाद नाही का? अजिबात नाही आहे, अजिबात नाही. तर नास्तिकतेच्या आणि धर्मद्रोहाच्या दहशतवादापासून वाचवण्यासाठी हा एकेश्वरवाद आहे. हा एकेश्वरवाद आहे. म्हणजे एखादा जर समजा एखादा देश म्हणत असेल की तुम्ही देशाशी जर प्रामाणिक राहिला नसाल, प्रामाणिक जर राहत नसाल आणि तुम्ही देशाशी गद्दारी करत असाल तर तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल, तर हा त्या देशाचा दहशतवाद आहे का? नाही ना. हा त्या संविधानाचा दहशतवाद आहे का? नाही. तशाच प्रकारे हा कुराणाचा दहशतवाद नाही आहे. तर माणसाला समजावून सांगितलेलं की अरे बाबा, हे नीतिमत्तेचं एक अधिष्ठान आहे की नीतिमान राहा, चोऱ्या करू नको, दारू पिऊ नको, व्यभिचार करू नको. ज्याचं इमान खरोखर आहे, वर करणे नाही, खरोखर इमान आहे, तो या गोष्टी करू शकत नाही. आणि या गोष्टी करू लागला तर त्या वेळेपुरता तो त्याचं इमान नसते, तो कुफरच्या अवस्थेमध्ये असतो. लक्षात घ्या. संदीप तांडले भाऊ म्हणतात की दादा मी संदर्भ दिला आहे, मी त्याचं खरं उत्तर सांगितलं आहे तुम्हाला. अंबादास वालेकर भाई थँक्स फॉर वॉचिंग. इरफान सय्यद भाई थँक्स फॉर वॉचिंग. संदीप तांडले भार म्हणतात की वर्तुळाकार किंवा ऑब्लेट स्फेरॉइड शेप असा काही उल्लेख आहेत का त्यात? मी सांगितलेलं 10 हा म्हणजे शहामृगाचं अंड स्पष्ट उल्लेख आहे. तुम्ही तो प्रश्न विचारत असाल तर मी त्याचं उत्तर देणार नाही, कारण मी त्याला ट्रोलिंग समजेल. लक्षात घ्या. फैजान खान भाई थँक्स फॉर वॉचिंग. फरजान खान भाई वालेकुम अस्सलाम. हाफिज चौधरी भाई थँक्स फॉर वॉचिंग. चेतन पाटील भाऊ म्हणत आहेत की मी हिंदू आहे, जरी मी नेकी करतो फक्त मुस्लिम नाही म्हणून अल्लाह मला जन्नत नाकारेल का? म्हणजे अल्लाह मला जन्नत नाकारेल का असं जर तुम्ही म्हणत असाल, याचा अर्थ तुम्ही अल्लाहला मानता आहे ना. मग अल्लाहला मानता याचा अर्थ अल्लाहचे आदेश देखील मानायला पाहिजे. तुम्ही देशाला मानता म्हणजे देशाचं संविधान मानलं पाहिजे ना तुम्ही, आहे की नाही. आणि जर तुम्ही अल्लाहला मानत असाल तर तुम्ही मुस्लिम आहात. मुस्लिम याचा अर्थ अमर अकबर अँथोनी याचं नाव ठेवणं असं थोडीच असते. मुस्लिमचा अर्थ अल्लाहचा आज्ञाधारक. तुम्ही अल्लाहला मानता याचा अर्थ तुम्ही मुस्लिम आहात. खऱ्या अर्थानं मानत असाल तर अल्लाहला मानता याचा, आणि तुम्ही जन्नत नाकारेल का म्हणता म्हणजे जन्नतवरही विश्वास आहे. मग जन्नत आहे, अल्लाह आहे हे ज्यानं सांगितलं त्या प्रेषितांनाही तुम्ही मानत असाल ना. मग प्रेषितांना, अल्लाहला आणि जन्नतला तिघांनाही मानता याचा अर्थ तुम्ही इमानवंत आहात, तुम्ही मुस्लिम आहात. तुमचं नाव जरी चेतन असलं तरी तुम्हाला होऊ शकते की हे जर शेवटपर्यंत तुमचं इमान राहिलं तर तुम्हाला जन्नत मिळू शकते, परंतु त्याच्यासोबत सत्कर्म देखील करावं लागेल तुम्हाला. समीर काझी भाई थँक्स फॉर वॉचिंग. अबूबकर मोमीन भाई वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह. आता कृपया कोणी नवीन प्रश्न विचारू नका. आता 6:30 होत आलेले आहेत.
इफ्तार करायची वेळ आता थोडी जवळजवळ येऊ लागली आहे. इफ्तारची तयारी करावी लागेल आपल्याला. तर उद्या आपण दुसऱ्या खंडाचा सार बघूया. थोडंसं लवकर येईल मी, आज थोडा अर्धा तास उशीर झाला. तर उद्या 5:30 ते 6:30 आपण दुसऱ्या खंडाचं जे आहे ते सार बघूया. हा संदीप तांडले भाऊ प्लीज. कित्येक मौलवी आणि स्कॉलर यांच्यात मतभेद आहेत. कुराणाच्या आयातच्या अर्थावरून वेगवेगळे अर्थ घेतात. हे असं का? मतभेद असणं हे माणूस असण्याचं लक्षण आहे ना. मतभेद असणं हे माणूस असण्याचं लक्षण आहे. एका शब्दाचे अर्थ अनेक होऊ शकतात असं, तर त्याच्यात काही वाईट मानायचं कारण नाही आहे. हा चेतन पाटील भाई म्हणत आहे की YNQ हे याचा अर्थ मला कळालेला नाही आहे. तर आपण उद्या भेटूया इन्शाल्लाह. तोपर्यंत मला आज्ञा द्या. अल्लाह हाफिज.